जीव तर तुटतो जेव्हा तो पहिला एपिसोड माझ्याशिवाय टेलिकास्ट झाला होता आणि माझी साडी, माझे दागिने, आय वॉज व्हेरी पॉझेसिव्ह विथ दॅट. आणि ते दुसऱ्या अभिनेत्रीनी परिधान केलं होतं तेव्हा मला खरंच खूप दुःख झालं होतं, भयंकर दुःख झालं होतं. आणि कुठेतरी ही सुद्धा अपेक्षा होती की एक प्रोफेशनल म्हणून जी कुठली अभिनेत्री तो रोल करणार आहे तिच्याकडून एक कॉल अपेक्षित होता की नेमकं झालं आहे काय, प्रॉब्लेम काय, ही जाणून घेतलं का. तर तेही नाही. ही असं असं त्यांच्या बाबतीतही होऊ शकतं कधीतरी. हा राहिला त्या अभिनेत्रीबरोबरचा मुद्दा जो मी इग्नोर केला की ठीक आहे, प्रत्येकामध्ये एवढी अंडरस्टँडिंग नसते किंवा प्रत्येकजण इतकं प्रोफेशनल नसतं, हे नंतर मला कळलं. पण जेव्हा मला माझ्या प्रोड्युसरकडनं आणि चॅनलच्या त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीकडनं सांगण्यात आलं होतं की तू शेवंता करतेयस, ह्याच्यात काही ग्रेट नाही, दुसरी कुठलीही मुलगी शेवंता करूच शकते, त्यावेळेला एक अभिनेत्री म्हणून मी दुखावले होते. आणि मला भयंकर त्रास झाला होता त्या गोष्टीचा की अशा पद्धतीने इतकं जीव ओतून माझ्या केलेल्या कामाची दखल नाही घेतली जाते आणि ते असं कम्पॅरेटिव्हली म्हटलं जातं की कोणीही करेल, मग कोणीही करून ते करून दाखवावं, एवढंच माझा हट्ट होता की मग मी आय एम बॅकिंग आउट. पण TRP पडला, फोन आलेला तुला? मला आला होता त्याच्यानंतरही कॉल की आपण पुन्हा एकदा करूयात, भलेही एक एपिसोड आपण विदाऊट यू केला आहे पण पुन्हा करूयात. म्हणजे एका एपिसोड नंतर लगेच? एका एपिसोड नंतर मला कॉल आला होता प्रोडक्शनकडनं, माझ्या प्रोड्युसरकडनं कॉल आला होता. पण आय वॉज वे टू हर्ट आणि माझं असं म्हणणं होतं की नाही, तुम्ही घेतली आहे ना ही झेप आणि माझ्याशिवाय तुम्ही शूट करायचा विचार केला ना, आता त्याचे परिणाम तुम्हाला दिसत आहेत म्हणून तुम्ही वळताय माझ्याकडे, परत यायचं नाही, आत्ता नाही. आणि मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की चूक करतेयस तू एवढ्या झीसारख्या मोठ्या वाहिनीच्या अगेन्स्ट उभी राहतेयस, तू क्रिएटिव्स मोठे आहेत, ते क्रिएटिव्स आणि ते चॅनल चालवतात, प्रोडक्शन हाऊस मोठं आहे, ते तुझी वाट लावतील आणि तुझं करिअर बर्बाद होईल आणि तू यापुढे कुठेच दिसणार नाही वगैरे. आय वॉज स्टील ओके. माझं म्हणणं होतं की मी खरी आहे, मला माहिती आहे योग्यच घडणार आणि मी ह्याच्यातनं पण उभी राहून दाखवेन. आणि आय थिंक सगळ्यांनी बघितलं आहे ते ओव्हर द इयर्स. तू काम करतेच आहे मी काम वेगवेगळ्या माध्यमातून. आता आपण कट टू एंडला इथे पद्मिनीवर येऊया की मी तुला मगाशी पण ते आपण बोलायच्या आधी बोललो की पद्मिनी करताना तू जे म्हणतेस की इतक्या गोष्टी तुला कराव्या लागत आहेत. AI मधनं आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा बऱ्याचदा तेच चेहरे म्हणजे एकसारखे दिसणं प्रत्येक एपिसोड, म्हणजे याच्यावर तुला मेहनत घ्यावी लागते. म्हणजे तुझे भरपूर तास त्याच्यात जात आहेत. आता अर्थातच हे सगळं ऐकल्यानंतर काय नेमकं करतेस हे मला वाटतं पहिल्यांदा समोर येते. त्यामुळे आता अनेकांना कदाचित प्रश्न असतील, अपूर्व आता काम करणार की नाही, मालिका, नाटक, सिनेमा ऑफर झाला की, कारण ती स्वतःचं प्रोडक्शन आता करते, त्यामुळे ती एक वेगळी झेप तिने घेतली आहे. तर मला ते तुझ्याकडनं ऐकायला आता आवडेल. नाही, आय एम स्टील ओपन टू ऑल द प्रोजेक्ट्स आणि सगळ्या माध्यमांसाठी आय एम स्टील ओपन. असं नाही आहे की हे प्रोडक्शन मी सुरू केलं आहे सो मी आता काम नाही करणार, असं काही नाही आहे. सगळं मॅनेजेबल आहे. माझी एक टीम आहे जी माझ्याबरोबर काम करते, सो मी एकटी असं नाही करत आहे. आणि मी कधी कधी कमांड्स जे असे टाकते ते असेही कमांड्स देते आहे. सो काम सुरू आहे, ते छान पद्धतीने चालू आहे. हेक्टिक आहे, थोडं वेगळं आहे, एक्सपेरिमेंटल आहे. त्यामुळे ह्याला जसा इतर एपिसोड्स करायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो आहे, कारण अजूनही सगळ्या गोष्टीसाठी सगळेच नवीन आहेत. बरोबर. सो नक्कीच वेळ जातोय, पण दॅट इज नॉट स्टॉपिंग मी इतर प्रोजेक्ट्स घेण्यापासून. सो मी त्याच्यासाठी सुद्धा ओपन आहे आणि तेही करते आहे. आणि इनफॅक्ट ह्याच्या पुढची उडीसाठी सुद्धा मी रेडी आहे. आणि ती पुढची उडीसुद्धा माझी अशी आहे की मला आता कळलं की हे मला जमतंय, तर मला ते इतरांना सुद्धा शिकवायचं आहे. आणि ते खूप महत्वाचं आहे. हो, तुमच्या पुरतं मला प्राऊडली सांगावं असं वाटतं की हे मराठीतलं पहिलंच मायक्रो ड्रामा आहे आणि हे इतर कुठेही कोणी एक्सपेरिमेंट केलेलं नाही आहे. हिंदी भाषेत आहेत, नक्कीच इतर कंट्रीजमध्ये तर आहेच, व्हर्टिकल सिरीज इज कॉमन इन अदर कंट्रीज, पण आपल्या कंट्रीत ते नव्हतं आणि म्हणून मला ते मराठीत सुद्धा आणायचं होतं. तर हा एक वेगळा प्रकार आपण आणलाय. आता हे इतर लोक सुद्धा एक्सपेरिमेंट करू शकतील म्हणून मला त्यांना शिकवायचं आहे. आणि त्यासाठी मी क्रिएटर लॅब एक फॉर्म करणार आहे. सो एक क्रिएटर अकॅडमी आहे जी आता मी सुरू करेन आणि याचे सेशन्स असतील. सो त्या सेशन मार्फत मी फक्त रील्स कसे बनवायचे हे नाही शिकवणार आहे, तर त्याच्यात
तुमचं इमेज बिल्डिंग, तुमचं स्क्रीन प्रेझेन्स, हम्म. AI टूल्स अँड टेक्निक्सचा वापर कसा करायचा आहे, क्रिएटिव्ह कसे आणायचे आहेत, रिलेटेबल कसे बनवायचे आहेत, ऑडियन्सना हुक पॉईंट कसा द्यायचा आहे, किंवा ऑडियन्सची त्याचं कनेक्टिव्हिटी कशी आहे, मॉनिटायझेशननी ते कसं वर्क करेल. फक्त हाऊस आहे म्हणून करायचं नाहीये, तर त्याचं मॉनिटायझेशन कसं होऊ शकतं, ते कसं तुम्ही त्याच्यातनं कमवू शकाल, ब्रँड्स कसे आणू शकाल, त्यांच्याशी कोलॅबरेट कसं होईल, ह्या सगळ्यावरती मी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आणि आत्ता आय एम स्टील डिझायनिंग द एंटायर स्केड्यूल आणि ते कसं असणार आहे, पण ते लवकरच माझ्या सोशल मीडियावरती मी शेअर करीन. आणि आय एम शुअर की बऱ्याच लोकांना एक क्रिएटिव्हिटीमध्ये काहीतरी करायचंय, कॉन्टेंट क्रिएटर्स बनायचे, पण त्यांच्याकडे मार्गदर्शन नसल्यामुळे ते थोडे मागे राहतात. परंतु या सगळ्यावरती जेव्हा त्याला डिटेल पॉइंट्स मिळतील, अभ्यासक्रम एखादा मिळेल, तर आय थिंक त्यांना तेवढीच ऊर्जा मिळेल टू क्रिएट समथिंग न्यू. कारण बरेचदा लोकांना करायचं बरंच काही असतं, बरोबर, पण ते कसं मांडायचंय, कुठल्या टेक्निकनी मांडायचंय, त्याची स्क्रिप्टिंग कशी करायची ह्याचा अभ्यास नसतो. पण आता मी ते सगळं एक्सपेरिमेंट केलंय. आता हे नुसतंच मी आधी लॉन्च केलं असतं तर कदाचित लोकांना तेवढं पटलं नसतं, पण मी ते केलंय, अनुभवलंय, लोकांना प्रेझेंट केलंय पद्मिनी मार्फत. आणि म्हणूनच हे क्रिएटर अकॅडमी मी सुरू करणार आहे. म्हणजे एक वेगळं अजून हे. आणि मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे, कारण आज आपण नुसतं कॉन्टेंट क्रिएट करून चालत नाहीये, त्याला एक आता हे प्रोफेशन झालं ऑफकोर्स. त्यामुळे त्याला त्या पद्धतीनंच तुम्ही आणि शासनाने सुद्धा त्याची दखल घेतली आहे. त्याच्यासाठी बजेट सँक्शन केलेले आहे, त्याच्यासाठी अवॉर्ड्स आहेत. आणि नुकतंच मी आता नवराष्ट्र इन्फ्लुएन्सर समिट अटेंड केलाय 2026. त्यात माझं नामांकन होतं आणि ॲज अन इन्फ्लुएन्सर मी अवॉर्ड त्याच्यात मिळवलाय. सो मला वाटतं की आता जे नॉलेज मी कमवलं आहे ते आता शेअर करायची वेळ आलेली आहे. सो हे मी आता लवकरच शेअर करेन. निश्चित. आणि आज इतकं मला वाटतं पद्मिनी, मी तुला हा एक प्रश्न मला प्रामुख्याने मला वाटतं तो लोकांच्याही मनात असेल. पद्मिनी साकारताना तू शेवंताला कसं म्हणजे लोकांना तेच रिफ्लेक्शन दिसू नये, तीच इमेज याच्यात दिसू नये, यासाठी तू किती प्रयत्नशील राहिलीस पद्मिनी उभी करताना. सो आता इफ यू सी 3च एपिसोड्स आतापर्यंत आलेत, पण तिन्ही एपिसोड्स मधनं आपण हलकी हलकी एक झलक दिली आहे. हो, ती 2 प्रकारे दिसतीये. एकदा ती त्या लाल साडीत दिसतीये, पूर्ण सजलेली आणि पूर्ण शृंगार केलेली. आणि एका इमेज मध्ये ती थोडीशी डस्की ठेवली आहे आपण. तर त्याच्या मागे तिची काय वेगळी साईड आहे का, हे रूपांतर आहे का, हे बदलत आहे, हे सगळं आता गूढ आहे. ते सगळं गूढ आहे, ते उलगडायचंय आणि ते पुढच्या एपिसोडमध्ये उलगडत जाईल. आणि मग नक्की हिची पार्श्वभूमी काय आहे, बॅक स्टोरी काय आहे, पुढे काय होणार आहे, हे सगळं हळूहळू उलगडत जाईल. आता एक रॅपिड फायर घेणार आहोत आपण. एका शब्दात एका वाक्यात तू उत्तर दिलं तरी चालेल. माणसं किती ओळखायला शिकलीस? 100%. तुझ्या आयुष्यातला असा एखादा टफेस्ट फेज ज्याने तुला खूप भक्कम बनवलं, खूप स्ट्रॉंग बनवलं? आय थिंक माझा भाऊ गेला तेव्हा, कारण तो 28 वर्षाचा होता. आणि आपण खूप स्वप्न बघतो की खूप आयुष्य आणि खूप काही, आणि खूप काही काही बोलत असतो आपण, पण लाईफ इज टू शॉर्ट याचं अगदी क्विक उदाहरण मला त्याच्यातून मिळालं. आणि त्याच्यानंतर आय थिंक आता मी लेट गो करते गोष्टी, मी इतक्या मनाला लावून घेत नाही आणि आय डोंट वेस्ट टाईम बिकॉज लाईफ इज टू शॉर्ट.